लाखोंच्या संख्येने पर्यटक येतात। या पर्यटकांच्या माध्यमातून ब्रेन इटिंग अमिबा देशभर पसरण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातून केरळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे महाराष्ट्रासाठी हा धोका आहेच। मेंदू खाणारा अमिबा होऊ नये म्हणून काही काळजी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। त्यानुसार अस्वच्छ पाणी असलेल्या तळ्यात, विहिरीत आंघोळ करू नये। स्विमिंग पूल क्लोरिनेट असेल तरच आंघोळीला उतरावं। नाक स्वच्छ करण्यासाठी शुद्ध पाण्याचा वापर करावा। घरगुती पाणी, पिण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ कराव्यात। पिण्याचं पाणी साठवताना ते झाकून ठेवावं, अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या। ज्या लोकांना याचा त्रास असतो किंवा ज्या ठिकाणी असे स्थिर पाणी आहे, तलाव आहेत, तलावामध्ये आंघोळ करू नये आणि ज्यांना जलक्रिया करायची असते किंवा नेती वगैरे करायचं असतं त्यांनी शुद्ध पाणी वापरावं, स्टॅग्नंट पाणी वापरू नये। जेवढा मृत्यूदर अधिक तेवढा आजार भयानक असं मानलं जातं। ब्रेन इटिंग अमिबा आजार झाल्यावर रुग्ण वाचण्याची शक्यता अगदीच कमी आहे। यातच या आजाराचं गांभीर्य लक्षात येत आहे। मेंदू खाणाऱ्या अमिबापासून वाचायचं असेल तर तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। काळजी घेणं हाच सगळ्यात मोठा उपाय असणार आहे, त्यामुळे राहा खबरदार। उर्वशी खोना, झी 24 तास, तिरुअनंतपुरम।